एक्झाम देऊन येते आता. माझ्यावरती टाइम दिलाय आणि श्रद्धा काय केलं तुम्ही त्यावेळेस सपत झाली करायला पण टाइम नव्हता. मी इतकं फास्ट आले मग मी नाही आणि मग आम्ही खूप दिवसानंतर आज भेटलेलो. वॉचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही म्हणत असेल की मी इथं का बसले. दोघीजणी एक्झाम देऊन येते आता पेपर देऊन. तर आमचं ठरलं होतं की आज भेटायचं आणि थोडंसं खायचं फिरायचं फोटोज काढायचे आणि मज्जा करायची. तर त्यांनी मला बोलवलं होतं. फोन करतात मला लवकर ये यार श्रद्धा फोन करते प्रीतीला लवकर यायला सांगणं नाही यार. आणि इथं येऊन आले तर मला ही सरप्राईज भेटले की तो कोणच त्या दोघे आलेला नाही. आपको बेवकूफ बनाया. आणि मला म्हणते की आल्यावर सांगतो काय झालं. काहीच नाही झालेलं काहीच. मला असंच करतात. त्यांना वाटतं की मी आवरायला उशीर करते. सो हिला आधीच सांगावं की आम्ही इथे येऊन ऑर्डर वगैरे देतोय आणि म्हणजे माझ्यावरती प्रँक केला आहे मी सिरियसली आणि स्वतःच नाही आलेले. सो एनिवेज गाईज मेकअप कसं झालं आहे आणि कशी दिसते मी न्यू लिपस्टिक लावलेली. खूप छान असा लुक आलेला आहे. आजचा मेकअप खूप छान झालेला आहे. बट हे येत नाही आहेत लोक आणि खूप आवाज येतो इथं गाड्यांचा आणि मला खूप लाज वाटते असं एकटीला बसायला. आणि आधीच त्यांच्याकडे इलेक्ट्रिक स्कूटी आहे तर त्यांना यायला खूप वेळ लागणार आहे. आणि श्रद्धा नाही काय केलं तुम्ही. म्हणजे मला वाटलं ते आले असतील. मला फोन करायला पण टाईम नव्हता. मी इतकं फास्ट आले. मी बघते ते आलेत का नाही आले ते. त्यांना येऊ दे आता त्यांना येऊ दे. A few minutes later. काय करू शकते मी. इतकं फास्ट मी मेकअप केला आहे. ॲक्च्युली मला सवय मी फास्टच मेकअप करते. पण खूप करू शकते चांगला मेकअप आणि चांगला आवडू शकते. तर मी तुम्हाला तोपर्यंत आउटफिट दाखवते. ओके खूप बोर होते टाईमपास करण्यासाठी. तर मी आज घातलेला आहे हा ग्रीन कलरचा टॉप घातलेला आहे. क्रॉप कोणतरी आहे पुढं त्याच्यामुळे नाही बोलू शकत मी. हो मला असं पब्लिक प्लेसेसवर आलं मला खूप असं हे होतं एक कधी कधी येत नाही ना. सो कोणी दिसल्यावरती मला बोलूच नाही वाटत. सो मी घातलेला आहे हा ग्रीन कलरचा मस्त टॉप. त्याच्यावरती डिझाईन आहे आणि ही जी पॅन्टला मॅच होती त्यामुळे मी चॉकलेटी पॅन्ट घातलेलं आहे. इथं कलरची चॉकलेटी तर ब्राऊन आहे ना. माझे हेअर्स आहेत ते ब्राऊन असल्यामुळे खूप छान लुक खूप छान मॅच होत आहे आउटफिटला. मी इयरिंग्स घातलेले आहेत 2. त्याच्यानंतर मस्त मेकअप केलेला आहे. आय मेकअप केलेला आहे थोडंसं आणि लिपस्टिकची मला खूप आवडली आहे. आणि रिंग्स घातलेले आहेत ॲक्च्युली 2. मी असंच घातलेली आहे आणि म्हणजे ह्या फिंगरमध्ये रिंग असं काही नाही आहे. वाईस आय एम सिंगल. मी नेल्स कट केलेले आहेत कारण माझं एक मनानेच तुटलं नेल्स. त्याच्यामुळे मला सगळे नेल्स कट करायला लागले. आणि मी नेल पेंट पण नाही लावलेलं. मला आज लावायचं होतं नेल पेंट पण उशीर होत्या म्हणून मी आज सकाळी नेल पेंट पण नाही लावलं. कशाच उशीर होतोय. मी नेल पेंट लावून झोपून आले आणि हे आलेलं नाही आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा. ते असं नाहीत करत. पण कदाचित त्यांना वाटलं असेल मी उशीर करेल मग उशीर होईल खायला. जाऊ दे यार काही का असेल ना ते येते तोपर्यंत तुम्हाला माझा आउटफिट ऑफ द डे दाखवला. बोर होतं मला ॲक्च्युली. कोणतरी पाहिजे होतं ना माझ्यासोबत. आणि फ्रेंड्स माझे जे नाही आहे तिथं. A few moments later. तर मी आता खाते आणि ते आलेले आहेत जवळ म्हणजे अजून माय गॉड खूप तिखट. माय गॉड आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त चायनीज लवर जी आहे ती नयन आहे. आणि
त्यांनी मला आता ऑर्डर करायला सांगितलंय. म्हणजे उशिरा यायचं, म्हणजे त्यांची गाडी बंद पडली होती. मला समजलं की त्यांनी फोन केला होता. सो ते घरी जाऊन दुसरी गाडी घेऊन आलेले, त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला. आपण हे थोडी सांगू शकतो ना, गाडी बंद पडलं कधी पडू शकतं, काय बोलते यार मी. आणि त्यांनी मला ऑर्डर करायला सांगितलं, तोपर्यंत मी नाही करणार ऑर्डर. ओके, उशिरा आलाय तुम्ही आधीच, त्यांना आता येऊ दे. दोन मुली गेले इथून, मला वाटलं त्याच आलेत. कोणीच नाहीये इथं. छान वाटते की कोणीच नाहीये. दुसरं कोणी असतं तर मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं असतं की मी एकटीच आहे. आणि बाकी खूप डोकं दुखते असं गाणं बघून. 1 hour later. कधी येते आणि वाटतं मला काय कळच करेल आता. इतक्या उशिरा प्रवीण मधून. 1 hour later. तर गाईज आज आम्ही आलेलो आहोत चायनीज खाऊन दिलशात मस्तानीमध्ये. प्रीती बोलशील? नाही मी नंतर व्हॉइस टाकते. नंतर फक्त व्हॉइस टाकणार का? नंतर तसं पण करते ती भारती, तशीच करते ना. कोण भारती? भारतीचे ब्लॉग नाही बघत. हा बाई तिथंच बघते मी. बोला. मी तर हेच घेणार आहे. तू काय काय करणार आहे? आपण मागवतो मस्तानी. मस्त आहे. फक्त फ्लेवर डिसाईड करायचा होता. मला पण मामा मँगो चॉकलेट. होय का? यूट्यूबला 28 रुपये असतात. तिथे ठेवायला आहे का? आता गाईस तुम्ही जर स्ट्रगल बघा कॅमेरा सेट करण्यासाठी, किती स्ट्रगल करते ती. आणि हा आहे रिझल्ट. वा, प्रीती आपण सातारला जाऊ फिरायला. हो कधीही मी फिरून आली सातारा. पण म्हणूनच तुला नाही विचारलं. आता मस्त आहे. मला सगळ्यात जास्त साताऱ्यामध्ये 4 भिंती आवडल्या. छान आहे ना. हो, तिथे रात्रीच जायला मजा आहे. म्हणजे तिथनं व्ह्यू खूप छान आहे. आणि फोटोज पण आम्हाला ठेवून गेली ही. हो आम्हाला ठेवून गेली ना. पहिल्यांदा प्रीती कुठेतरी मला न घेता गेली. कारण असं काय नाहीये. मला तर विश्वास बसला नाही माझ्यावर. मला बोलली पण नाही, म्हणली पण नाही, त्या शब्दाने म्हणली नाही. कारण तुम्हाला सांगते, मलाच माहित नव्हतं की मी जाणार आहे म्हणून. आणि खरंच मला माहित होतं. मला शपथ दिली. मी जेव्हा तुझं स्नॅप बघितलं ना त्यावेळेस शपथ झाली. म्हणलं हिने मला नाही सांगितलं आणि सातारला जा. आणि मी रात्री प्राजक्ताने मला 10 वाजता फोन केला होता की उद्या सकाळी जाऊया म्हणून. मी म्हणलं खरंच वाटतं ना मला पण की प्रीती आपल्याला आणि मला सोबत तरी ट्रिप सगळ्यात वाईट वाटलं. मला हिने सांगितलं बी नाही. कारण मला दुसऱ्या कळलं की मी जाणार आहे साताऱ्याला. घरी मला म्हणल्यात की काय मला लय वाईट वाटलं. पण शपथ काय झालं माहिती का? आणि नेमकी मी पण बासमध्येच होती. देखा आपने लापरवाही का नतीजा. तुम्हाला सांगायचं नाद असं होतंय. ही पण बसमध्येच होती आणि हिने स्नॅप टाकलं काय तुला सांगली हिचं काय हिने पण आणि मी नाही बसणार ना. बघितला आणि सातारला काहीतरी टाकलेलं हिनं 4 व्हीलर मधलं आणि प्राजक्ता दिसली. मला कुठेच म्हणली मग ती सातारला. म्हणलं अगं मी पण चालली. मी म्हटलं पण मी पण चालली. मी बसमध्येच आहे. लिहिलं असतं तुम्ही तिला बसमध्ये तुमच्या. आणि सांगायला नाही आम्ही गाडीत घेतो. मला तर कुठं घेतला नाही घेतलं असतं. उलट त्यांना जास्त हे आवाज झालं. आत्ताही टाकणार आहे. नाही उलट त्यांना पुढे कधी नाही टाकलं. पण व्ह्यूज पण येतील काय माहिती. व्ह्यूज पेक्षा कमेंट त्यांना थोडं मलाच उशिरा कळलेला का. तिने मला प्राजक्ताने सांगितलेलं रात्री आणि सकाळी उठून डायरेक्ट मी गेली. तू काय म्हणा मला धक्का लागला होता. लागला.
सकाळी पहाटे थोडीच मी तुम्हाला मेसेज करणार. वाव प्रीती तुझी मला तर किती छान आलाय. होय का? नाही ना. असंच येतं मला. खा दिवस बिना खाता प्रीती घरी गेल्यावरती आम्ही खाल्लंय फक्त. आणि बसायला सुद्धा काय भेटलं. काहीच नाही बसायला कसलंच. 2 प्रॅक्टिकलच्या मध्ये गॅप किती वेळाचा होता माहिती का? 15. अर्धा तास. आत्ताच कधी कुठं गेलो बसलो. बसलो असं पाणी पिलं थोड्या वेळ बसल्यासारखं केलं चला म्हणजे लगेच बोलवायला लगेच झालं. चला मला इथपासून बसलो असं वाटतं ऍडमिशन. पण जाऊ दे 2 दिवस असं. मॅडम मला काय पण का मॅडम मला काय म्हणणार हसते. पुढची नाही मला हे प्यायचं होतं. पोरी कमेंट करा. किती कष्ट आहे पण ब्लॉग बनवायला पण बघ ना. पहिल्यांदा आधी दाखवायचं हळूहळू थोडं भारती सिंग सारखं करते ही. होय बघितलं नाही हो. श्रद्धा खावली. श्रद्धा माझे युट्यूबचे व्हिडिओ बघत नाही गाईस. म्हणजे एवढी मेहनत करून मी युट्यूबचे व्हिडिओ बनवते आणि श्रद्धा तुझ्या बघत चॅनलला नाही. सबस्क्राईब आहे का बोलू नाही ना. लाईक आहे का नाही का नाही बघत मग? हसते. बघते मी तुझ्या ह्याच्यावरती जाऊन बघते त्याच्यावर लाईक आहेत का नाही. अच्छा. This is very wrong. ऐसा वाह नहीं किया दीदी, होगा. वाह दीदी. नहीं नहीं दीदी, वाह दीदी. मतलब what is this? दीदी, दीदी. नुसतं लाईक करते म्हणजे. पळून पळून बघते पण बघते. ఛీ ఎందుకురా నీకు ఈ ఏసు బతుకు ఛీ ఎందుకురా నువ్వు బతుకుతావు खरं बोला. पळून पळून बघते. असं खरे जाऊ युट्यूब मध्ये इंटरेस्ट नाही लोकांनी. आता एकच व्हिडिओ पळून बघितला होता तो तुझा तो मावशी होती ना तुझ्या त्या व्हिडिओ मध्ये तो बघितला होता. आपण पण होतो आपण त्याच्यात. होतो. तोच व्हिडिओ आणि तोच तो व्हिडिओ बघितला. माझा युट्यूबचा कारण तू होतेस. बाकीचे पण नाही बघितले. हा कुठला बघितलाय दुसरा? एक कॅटवाला पण बघितला. कॅट व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओची होती. आता मला आठवण नाही पण मी बघितलं. त्याच व्हिडिओ आता वेगवेगळे व्हिडिओ करायला. साताऱ्याचा बघितला का? हा साताऱ्याचा बघितला. पळत तो मी पळत पळत पण बघितला. ఛీ ఎందుకు तू बघितला मी साताराचं बघितलंय पूर्ण. हे रोजच बघते. हे रोजच बघते. होय. ही जेवायला तर फेवरेट आहे ती तर रोजच बघते ती. सिरियसली बघते. त्या दिवशी तर लय बोर होतो मला काय करू म्हणजे जरा हे ब्लॉगच बघते आज नाही. आणि गेलो की बनाना राईडवर त्याच्यात सगळ्यात जास्त मजा आली होती. सोडलं बरं का, म्हणजे त्याला हो, आणि speed कमी त्याच्यावर केलं. ऐक, banana मी सांगणार आहे मी असं काय विषय झाला होता माहिती का? ते काय करतात पाण्यामध्ये पाडतात ते. पण मला वाटलं की पाणी खूप जवळ आलं आपण किनाऱ्याला आलो आणि ते मला पाडणार माहिती होतं आहे. की ते पाडणार आहे. पण जवळ तिला आधीच हात सोडला. आणि मी हात सोडला आणि तिला म्हणलं धरलंय हे की पण मी- आई की मला वाटलं हे पण पडतील आता. भाग बघते तुम्ही मी एकटीच पडली. मी एकटीच पडली. आणि हिला धरलंय. मग मी नाही आणि मग मी त्याला पकडलं नाही, होतं ना. डुबलो की खाली बनाना राईड नंतर हे काय सगळ्यांनाच पाडलं त्याने खाली. मग बघते त्याच्यावरती मग मी पॅक पकडली तर मला नाही पडायचं हे पडलं नाही. मग सगळी पडली त्या माणसाने पडली. सगळी पडली त्यांनी पलटीच केली. सगळी पडली अख्खं पाण्यामध्ये गेलं. समुद्रातच पडलं. आणि मनात काय माहिती का एकदा खाली गेले म्हणजे वर एकदा तरी येणार आहे. माझ्या मनात तरी माझ्या मी झाली. की आता एकदा खाली मला बुडले, माझी वर येणार आहे. म्हणजे माझी तिला नवरा मला असं- असं इकडे तिकडे बघितलं अरे मी तो पाळ येते आणि मी वाचवा वाचवा. मग मला क्लिक झालं की आता आपण बुडणार आहे. मग मी पण वाचवली. मी कोणाच वाचवत होतो तो ड्रायव्हरने ड्रायव्हर काय म्हणला माहिती का मज्जा हा, घेत होता ओरडा. आमची. वाचवा वाचवा म्हणून. मज्जा घेत होता. त्याला भाऊ वाटला काय सांगू खरंच पोहता येत नाही आम्हाला. नेली असते मी त्या दिवशी. आणि नंतर त्याने कधीच्या कधी त्या बोटला सिरियसली उडून डोळ्यात पाणी रडत होतो आम्ही. तिला विचार रडायची अवस्था होती. आणि मी म्हणते मी म्हणजे आता मला पोहाय तुम्ही ट्राय करणार ना पोहायला. हात धरून पोहाय. समुद्रात कोणाला पोहता येत नाही. किती पण तू असले pro. बचाव बचाव. मी आणि मी म्हणलं मी म्हणणार पण मी हिला घेऊन जाऊ. तू बचाव बचाव म्हणली की वाचवा. वाचवा वाचवा म्हणले आणि असं असं त्याला हात करत होते. आणि थांब तुला सांगते त्या बोटला किती स्पीड असतो. आम्हाला वाचवण्यासाठी तरी 0च्या स्पीडवर बोट आणली होती. आणि परत आणि मग माझा हात पकडला पकडला. प्रीती काश्मीरला यायचं का? हा चल कुठं बघ. घुरते आहे तुम्ही काश्मीरला जायला. तिथे झालं ती अटॅक त्याचं काय तेव्हा काय नाही वाटत होतं तुम्हाला? आपल्याला काही घेऊन जातोय जाऊ ना. मुस्लिम आहे म्हणणार सानिया.
नाही विचारलं न विचारता ठोका. 1 hour later. फायनली फोटो काढून झालेला आहे, जेवण करून पण झालेलं आहे आणि ह्यांची एक्झाम पण झालेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. सो माहीत नाही आजचा ब्लॉग कसा होता, बट काहीतरी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. खूप दिवस झाले ब्लॉग नव्हते बनवला मी. नाही काढत आहे ना म्हणून तर, नाही तर मी तर सगळंच काढायला लावला. मम्मी देते मॅडम खरं, मॅडम म्हणते ना एवढं सगळं घ्या. ओके गाईज, आता एंड करूयात का ब्लॉगचा? काय माहित नाही कसं ब्लॉग झालेला आहे गाईज, पण थँक्यू सो मच. बांधलं लगेच बांधलं. बघितलं मी बांधलं. आज आम्ही खूप दिवसानंतर आज भेटलेलो. खूप छान वाटलं. ह्या खूप थकल्या होत्या कारण ह्यांची आज एक्झाम होती, तरी लवकर उठले होते सकाळी. अजून ह्या बघू शकते तोंड किती थकलेले आहेत ह्या. त्यांना घरी जायचं असेल तुम्हाला तोंड. मी पण खूप थकलेली, पण तरी पण मी आणती. हिचं तर थोडं दिसत नाहीये कशी करते. बाय बाय. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. 1 2 3 स्टार्ट. बाय. काय बाय वॉचिंग कर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग एंड लाइक करो, सब्सक्राइब करो एंड नीचे कमेंट करना मत भूलना. नीचे नीचे नहीं, साइड में साइड में कुठे नीचे ही कमेंट है. अच्छा व्लॉग है ना. हाँ, नीचे कमेंट बॉक्स में कमेंट करना मत भूलना. समझ ओके. श्रद्धाचा ऐक हा होता. तर ठीक आहे गाईज, आणि हे आमचं आहे कॉलेज. आजच मला तर व्हिडिओ काढायचा म्हणून काढ तिला आम्ही गाडी थांबवून ए, काढायला लावला. कारण व्हिडिओ बनवायचा आहे ना, म्हणून मेमरी. जा फळ घेऊन ये. चल ना. प्रीती ती जा. अगं प्रीतम आलाय. मी चालली आता. प्रीती नको की जाऊ. नको जाऊ. हा चल की फळ घेऊन ये. नको चल जाऊ. ना नको जाऊ, फळ घेऊन ये. त्याला येऊ दे, थांबू दे. चल. अगं तू जाईल. 5 मिनिट थांबलं, फळ घेऊन आली. ओके चला. चला. मला हे फळ घ्यायला थांबवलं. इतनी खुशी, इतनी खुशी.